नेक्स्ट पॉइंट काय ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. नावातच आहे ऑटो मीन्स काय स्वतःच स्वतः. तर बघा काय असणार आहे प्युअर वॉटर आयोनायझेस अप टू व्हेरी लेस एक्सटेंट. पाणी येते आयोनाइज कमी प्रमाणात होतं म्हणून तर ते आपण वापरू शकतो डेली यूज मध्ये. आपल्याला जर ते आयोनाइज होत असेल तर पटापट H+ आणि OH- तयार होत असतील तर आपल्या डेली रुटीन मध्ये आपल्या स्वयंपाकाला किंवा बाकीच्या सगळ्या कामाला आपण पाणी वापरू शकलो असतो का? नसतो वापरू शकलो. पाण्याचं आयोनायझेशन अतिशय कमी प्रमाणात होतं. तर होतं पण मात्र जे काही थोडंफार होतं ते किती आणि कसं आहे ते यात आपल्याला पुढे बघायचं आहे. तर बघा वॉटर H2O कुठल्या फॉर्ममध्ये मिळतं आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये. आणि जर दोन मोलेक्युल्स पाण्याचे घेतली तर आपल्याला काय या ठिकाणी आयन्स मिळणार आपल्याला H3O+ आणि OH- या पद्धतीने आयन्स मिळतील. आता हे आयन्सला आपण काय म्हणणार तर पाण्याबरोबर आयोनायझेशन केले म्हणजे ऍक्वस असणार. या ठिकाणी आपल्याला कुठले आयन्स मिळाले H3O+ आणि OH- अशा पद्धतीचे आपल्याला आयन्स मिळाले. आता इथेही लॉ ऑफ मास एक्शन अप्लाय करा किंवा कॉन्स्टंट फाइंड आउट करा. कसा करणार कॉन्स्टंट फाइंड आउट बघायचं जातं. KW इज इक्वल टू काय ना KW इज इक्वल टू रेशिओ. कशा कशाचा रेशिओ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स. प्रोडक्ट H3O+ आणि दुसरा काय OH- to the concentrations of reactants. Reactant कुठला येतं H2O किती आहे 1 आणि 2. जेवढे नंबर ऑफ रिएक्टंट किंवा नंबर ऑफ प्रोडक्ट जे काय असतील ते स्क्वेअर करणार. 2 आपण स्क्वेअर केलं. 3 जर असतील तर 3. हाफ असेल फ्रॅक्शन्स मध्ये सुद्धा असू शकतो. फ्रॅक्शन्स मध्ये असेल तरी काय करणार आहे आपण तो फ्रॅक्शन्स मध्ये सुद्धा त्याची पॉवर लिहू शकतो. लक्षात आलं. रिएक्शन जशी असेल तसं आपण लिहित जाणार. तर बघा आता आपण सुरुवातीलाच म्हटलो काय म्हटलो वॉटर डिसोसिएट्स अप टू व्हेरी less extent. It remains undissociated as it is. Therefore, concentration of H2 it will be remains constant. पाणी जसंच्या तसं राहते आयोनाइज फार थोड्या प्रमाणात होते. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर रिमेन्स कॉन्स्टंट. मग ऑब्विसली काय असेल बघा हे जे स्क्वेअर आहे हे पण काय होईल इट विल बी ऑल्सो रिमेन्स कॉन्स्टंट. इट इज डिनोटेड बाय न्यू कॉन्स्टंट K डॅश. म्हणजे कॉन्स्टंट असेल तर आपल्याला K डॅश K डॅश काय तिथे इकडं K into K dash is equal to concentrations of H3O+ to concentrations of OH-. आता हा जो कॉन्स्टंट काढलोय आपण हा कॉन्स्टंट कोणासाठी काढलोय वॉटरसाठी पाण्यासाठी. मग आपण या न्यू कॉन्स्टंट हा जो तयार झालाय त्याला एकच नाव देऊ. प्रत्येक वेळी K डॅश म्हणण्यापेक्षा आपण सिम्पली त्याला काय म्हणू KW dissociation constant of water. बघा काय येतो येणार आहे H3O+ OH-. KW is equal to concentrations of H2O+ into OH-. तर आपण हा जो K डॅश आहे याला दोन्ही नाव देऊ शकतो आपण काय डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वॉटर किंवा यालाच दुसरंही नाव आहे. याचं दुसरं नाव काय आहे बघा याचं दुसरं नाव आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. हे दोन आयन्स आहेत त्यांचा प्रोडक्ट आहे. याला नाव आपण काय म्हणू शकतो आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर असंही आपण त्याला म्हणू शकतो. लक्षात आलं. कसं डिफाईन करणार ionic product of water is nothing but the product of H+ concentrations of H+ ions and that of OH- ions असं आपण डिफाईन करतो. आता लक्षात घ्या सायंटिस्टनी फाइंड आउट केलेलं आहे ऑलरेडी
की पाण्याचं जर डिसोसिएशन झालं नॉर्मल टेम्परेचर नॉर्मल प्रेशरला पाण्याचं जर सॅम्पल कलेक्ट केलो त्याच्यामध्ये H प्लस आयन्स किती आहेत OH मायनस आयन्स किती आहेत कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन्स किती आहेत हे जर कॅल्क्युलेट केलं तर हे किती आहे बघा H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन शोधले ऑलरेडी हे 1 into 10 raised to minus 7 moles per liter. Moles per liter. लक्षात आलं मग OH मायनस आयन्स सुद्धा शोधलेला आहे हे पण किती आहे हे पण सेम आहे 10 raised to minus 7 moles per liter. पाण्याला म्हणतोच ना आपण वॉटर इज अ न्यूट्रल आहे पाणी त्यामुळे त्याच्यात H प्लस आयन आणि OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन सेम राहणार आहे तेही फाइंड आउट केलंय किती आहे ते H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन 1 into 10 raised to minus 7 आणि हे किती आहे OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन किती आहे तेही किती असणार आहे ऑब्विसली तेही 1 into 10 raised to minus 7 मग ह्या व्हॅल्यूज पुट करा मोल्स पर लिटर म्हणजे कॉन्सन्ट्रेशनच ऑब्विसली दिलंय आपल्याला त्यांनी ह्या व्हॅल्यूज पुट करा KW काय देणार KW is equal to H प्लस लक्षात घ्या H प्लस म्हणजे H3O हे थ्रू आउट टॉपिक लक्षात ठेवा H2O जर रिमूव्ह केला तर शिल्लक काय राहते H प्लस लक्षात आलंय ऑटो आयनायझेशन मुळे या ठिकाणी आपण H3O प्लस तर हे H3O प्लस किंवा H प्लस आणि कॉन्सन्ट्रेशन किती आहे 10 raised to minus 7 आणि हे पण किती 10 raised to minus 7 तर मग KW and product of water is equal to 10 raised to minus 14 moles per liter. Moles per liter. लक्षात आलं या पद्धतीने ionic product of water is always 10 raised to minus 14 for pure water. हा भाग लक्षात आलाय समजला याच्यावरच आधारित पुढचा भाग आहे pH चा तो अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यावरती आधारित व्हरायटी ऑफ प्रॉब्लेम्स आहेत जास्त करून CET ला JEE ला किंवा आपल्याही बोर्डाच्या MCQ मध्ये याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात तर इथपर्यंत भाग समजलाय पुन्हा रिपीट करूया काय बघितलं आपण ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर म्हणजेच काय पाण्याची पाण्याबरोबर रिएक्शन केली तर आपल्याला काय मिळतं दोन आयन्स मिळतात कुठले H3O प्लस आणि OH मायनस पण हे किती प्रमाणात मिळतात खूप थोड्या प्रमाणात त्याच्यासाठी आपल्याला कॉन्स्टंट फाइंड आउट करायचं आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट किंवा आयोनायझेशन कॉन्स्टंट K त्याच्यासाठी काय आपल्या नेहमीप्रमाणे काय ना रेशिओ ऑफ concentrations of products to that of reactants. काय करणार मग पाणी अनडिसोसिएटेड आहे मग ही व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे K डॅश येणार मग K डॅश चं दुसरं नाव काय दिलं आपण KW म्हणजे काय डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वॉटर किंवा त्याला आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर असंही म्हटलंय नावातच आहे आयोनिक प्रोडक्ट आयन्स आहे या दोघांचा प्रोडक्ट मिळाला मग KW म्हणजे काय आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर असं असणार आहे लक्षात आलं त्यामुळे ऑब्विसली आपल्याला KW ची व्हॅल्यू किती येते 10 raised to minus 14 एवढी येणार लक्षात आली आहे समजलं सगळ्यांना होय ओके ठीक आहे आता लक्षात घ्या पुढचा भाग बघूयात आपण पुढचा भाग आहे pH स्केल pH बघा सगळे आपण आतापर्यंत आपल्या डेली लाईफ मध्ये pH शब्द अनेकदा गेलाय ऑलरेडी तुम्हाला pH म्हणजे काय हे माहित असतं पण आता डिटेल मध्ये आपण शिकणार आहे ते pH माहिती आहे आपल्याला तुम्हाला 10वी पर्यंत नक्की झालेलं असणार 7 पेक्षा pH कमी असेल तर सबस्टन्स कसा असतो न्यूट्रल की बेसिक ऍसिडिक असतो ऍसिड एक्झॅक्ट 7 असेल तर ऍसिड की बेस न्यूट्रल न्यूट्रल आणि अबाव 7 अप टू 14 बेस बेसिक बेसिक किंवा लाईन सुद्धा म्हणू शकतो तर लक्षात घ्या हॅलो हे जे काही
हा बोला. मॅम ते pH कसं डिनोट करायचं, म्हणजे H पॉवरला नुसतं लिहायचं काय? एच काय? पॉवरला लिहायचं काय पीच्या? हा हे बघा, हे डेसिग्नेशन आहे. डेसिग्नेशन या पीचा अर्थ काय आपल्याला अनेकदा म्हणाले. पीचा अर्थ पोटेन्सी. पीचा अर्थ काय? पोटेन्सी ऑफ एच प्लस आयन्स. आणि अल्कलाइन सबस्टन्सेस साठी काय काढतो आपण? पीओएच. म्हणजेच काय? पोटेन्सी. पोटेन्सी म्हणजे किती प्रमाण आहे अशा पद्धतीने असणार आहे. तर पीओएच हा एच हा नेहमी पॉवर आणि पीओएच हे पण सिम्बॉल लिहिताना पीओएच या पद्धतीने. लक्षात डेफिनेशन अतिशय सोपी आहे बघा. पीएच ची डेफिनेशन काय असणार? पीएच ची डेफिनेशन इज अ negative logarithm to the base 10 of H plus ion concentration. ऍक्च्युली हा फॉर्म्युलाच आहे, पण डिफाईन करताना इनवर्स लिहायचा झाला तो असा काय म्हणतात आपण? पीएच इज डिफाइन्ड ॲज निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ एक्स प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. लक्षात डेफिनेशन आहे. अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे शोधून फाइंड आउट केलेलं हे रिलेशन आहे आणि तेच डेफिनेशन मध्ये तुमच्या दिले. आता मग बघा कसं लिहिणार फॉर्म्युला मध्ये. कसं लिहिणार? निगेटिव्ह. पुढे काय म्हटलंय? लॉगॅरिथम लॉग टू द बेस 10 म्हणजे आपल्याला नॅचरल लॉगॅरिथम जो आपण लॉग टेबल वापरतो तो काय असणार आहे? टू द बेस 10. काय म्हटलंय आपण? एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन या पद्धतीने फॉर्म्युला आहे. लक्ष झालं? महत्वाचं आहे. याच्यावर आधी रायटिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करा म्हणजे मग लक्षात येतं आपल्याला. आता तसंच मग पीओएच काय डेफिनेशन याची? निगेटिव्ह. बघा परीक्षेला विचारत नाही शक्यतो, पण आपल्या नशिबाने विचारली तर डेफिनेशन लिहिताना सिम्पली वर्ड्स मध्ये पण लिहा आणि खाली फॉर्म्युला टाईप लिहा. काय ना? निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 हे पूर्ण वर्ड्स मध्ये लिहायचं. टू द बेस 10 ऑफ काय म्हणणार? आयन सुटले OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन. फॉर्म्युला काय ना? फॉर्म्युला येणार आहे या पद्धतीनं. लक्ष झालंय? पीएच आणि पीओएच हे समजलंय का सगळ्यांना? जस्ट डेफिनेशन सर, काय अवघड नाही त्याच्यामध्ये. तर आता बघूयात रिलेशनशिप बिटवीन पीएच अँड पीओएच. पीएच अँड पीओएच एकमेकांशी रिलेटेड असणारच 100%. मग ते काय आहे? रिलेशनशिप बिटवीन पीएच अँड पीओएच. रिलेशनशिप बिटवीन पीएच अँड पीओएच. आता मला सांगा, मगाशी आपण बघितलोय आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. काय सांगा रे? कशाने डिनोट केलं आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर? KW. काय होतं त्याचं रिलेशन? त्याचं रिलेशन होतं H3O प्लस म्हणजेच H प्लस आयन्स. हे लक्षात ठेवायचं. इंटू दॅट OH मायनस आयन्स. बरोबर आहे? ही पण व्हॅल्यू ऑलरेडी KW ची पण काढलेली आहे. KW ची व्हॅल्यू काय आहे? 1 × 10⁻⁻⁷ किती? -7 की किती आहे? कोण सांगतंय? KW ची व्हॅल्यू किती आहे? मगाशी काढले आपण. कोणीतरी सांगा. 10⁻14 आहे. -14. -14 युनिट काय असेल त्याचं?
मोल्स पर लिटर ऑब्विसली, पण काय लिहायची गरज नाही. आता काय करायचं आहे, दोन्ही इक्वलाइज करा. हे दोन्ही काय करायचं, इक्वलाइज करायचं. H3O प्लस and that of OH minus is equal to 1 into 10 raised to minus 14. हे इक्वलाइज केलं. आता काय करा, taking log of both sides. Taking log of both sides. दोन्ही बाजूचा लॉग बघा, काय लॉग ऑफ H3O प्लस प्लस लॉग ऑफ OH मायनस इज इक्वल टू लॉग ऑफ 1 काय0 त्यामध्ये याचं मायनस 14 लॉग ऑफ 10. बरोबर आहे ना, मायनस 14 लॉग ऑफ 10. लॉग ऑफ 10 ची व्हॅल्यू किती, 1. बरोबर आहे. आता काय करायचं, रिव्हर्स द साइन. रिव्हर्स साइन, साइन चेंज करा. इथं साइन काही पॉइंट प्लस आहे, त्याचं रिव्हर्स करा. काही निगेटिव्ह लॉग ऑफ H3O प्लस, इथं काय निगेटिव्ह लॉग ऑफ OH मायनस, आणि इथं काय आहे, इथे काय ना लॉग ऑफ 10 1 आहे. याचं साइन चेंज करा. काय लिहिलं, ऑब्वियसली इथे काय येणार आहे 14. बघा, निगेटिव्ह लॉग ऑफ H3O प्लस म्हणजेच H प्लस आयन्स. याला आपण मगाशी डिफाइन केलोय की काय, निगेटिव्ह लॉग ऑफ H प्लस आयन्स म्हणजे असणार आहे pH. आता बघा, टोटल निगेटिव्ह लॉग ऑफ OH मायनस हे काय असणार आहे pOH. निगेटिव्ह साइन गेलंय तर मग आता मध्ये काय राहणार, मध्ये राहणार आहे प्लस. दिसतंय का बघा, आणि हे इज इक्वल टू 14. pH प्लस pOH is equal to 14. pH plus pH is equal to 14. हे काय होणार, हे रिलेशन कशातलं, कशाचं रिलेशन आहे, pH आणि pOH मधलं रिलेशन आहे. समजलंय सगळ्यांना, लक्षात आलंय का? येस मॅम. बस करूयात का, घेऊयात पुढचं. टाइप्स ऑफ सॉल्ट्स बघूया. थोडक्यात टाइप्स ऑफ सॉल्ट्स बघू, म्हणजे मग पुढच्या तासाला आपल्याला पुन्हा इंट्रोडक्शन मध्ये घेऊन पुढे रिपीट करता येईल. टाइप्स ऑफ सॉल्ट्स बघूया. साधं सोपं आहे, 2 मिनिटात वाटते. टाइप्स ऑफ सॉल्ट. तर सॉल्ट बनवतो कसं आपण, ऍसिड प्लस बेस गिव्ह सॉल्ट अँड वॉटर. म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे, ऍसिड आणि बेस मध्ये रिएक्शन घडवून आणायला पाहिजे. तर आपल्याला माहितीये आपल्याकडं ऍसिड कुठल्या कुठल्या प्रकारात आहे, स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड. बेस कुठल्या प्रकारात आहे, स्ट्रॉंग बेस, वीक बेस. मग बघा, हे जर एकमेकांच्या बरोबर रिॲक्ट केले तर आपल्याला 4 टाइप्स मिळतात. ऍसिड्स अँड बेसेसचे 4 टाइप्स मिळतात. कुठले 4 टाइप्स, पहिला टाइप सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस कुठले कुठले येतील, कोण सांगते बघा. HCl घ्या, NaOH. स्ट्रॉंग ऍसिड कुठला, HCl. स्ट्रॉंग बेस कुठला, NaCl. सॉल्ट कुठला मिळेल मग, NaOH. सॉल्ट कुठला मिळेल, NaCl. मग हा NaCl सॉल्ट कुठून मिळाला आपल्याला, सॉल्ट फ्रॉम स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. तसंच दुसरा कुठला मिळाला, दुसरा मिळाला KCl. आता HCl ऐवजी H2SO4 घ्या आणि NaOH घ्या, काय मिळेल, Na2SO4. आता H2SO4 बरोबर KOH घ्या, कुठला मिळेल इथं, K2SO4. हे सगळे काय सॉल्ट्स आहेत. हे कसे मिळालेत आपल्याला, हे मिळाले स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. HNO3 स्ट्रॉंग ऍसिड म्हणून घेतला तर काय मिळेल, बरोबर आहे.
HNO3 स्ट्रॉंग ऍसिड आणि KOH स्ट्रॉंग बेस म्हणून घेतला तर काय आहे KNO3 लक्षात आलं दुसरा पार्ट पाहिजे पहिला बघितला आपण सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस आता दुसरं बघा salt of strong acid and weak base. आता ऍसिड स्ट्रॉंग घ्यायचंय पण बेस काय घ्यायचं बेस वीक घ्यायचंय वीक बेस म्हणजे कुठला NH4OH हा बेस तुम्ही वीक घेऊ शकता बरोबर आहे किंवा CuOH हा आपला एक वीक बेस तुम्ही घेऊ शकता तर बघा NH4 जर घेतलं तर आता NH4 घालायचं NH4Cl म्हणजे ऍसिड कुठला आहे स्ट्रॉंग आहे HCl H2SO4 किंवा HNO3 हेच असणार जिथं जिथं तिथं फक्त NH4 घाला किंवा K आहे तिथं NH4 बघा काय येईल इथं काय येईल NH4 YSO4 बरोबर आहे KNO3 च्या ऐवजी काय येईल NH4 NO3 करी करून बघा उद्या पुन्हा रिपीट करणार आहे थोडं गडबड वाटेल पण काय प्रॉब्लेम नाही उद्या परत आपण रिपीट करतोय COH आणि HCl यांचं घेतलं तर काय CuCl2 घरी रिॲक्शन करून बघा म्हणजे सिंपली लक्षात येईल तर तिसरा कुठला येणार तिसरा येणार आहे सॉल्ट ऑफ weak acid and that of strong base. वीक ऍसिड कुठले मापले HCl बरोबर आहे HCl त्याच्यानंतर दुसरा HF त्याच्यानंतर वीक ऍसिड कुठलं आपल्या नेहमीचे ऑर्गॅनिक ऍसिड सगळे फॉर्मिक ऍसिड ऍसिटिक ऍसिड हे आपण घेऊ शकतो तर इथं आपल्याला वीक ऍसिड घ्यायचंय आणि स्ट्रॉंग बेस घ्यायचं स्ट्रॉंग बेस म्हणजे कुठला NaOH KOH घेऊ शकतो आपण NaOH घेतला ऍसिटिक ऍसिड काय CH3COOH आणि त्याचा H काढा आणि त्याचा काय स्ट्रॉंग बेस Na लक्षात HCl घेतलं वीक ऍसिड कुठला घेतलं HCl स्ट्रॉंग बेस कुठला घेतला NaOH ओके काय तयार आहे तर होईल तयार NaCl समजलं आता चौथा राहिलं काय सॉल्ट ऍडिड वीक ऍसिड आणि वीक बेस ऍसिड पण वीक बेस पण वीक